सो आपण आता कोर्सला फॉर्मली चालू करू. ओके. हम्म. आपलं सेशन असं राहणार की एक पहिले आपण 1 तासाचं सेशन घेऊ, त्याच्यानंतर एक हम्म. 15 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा 1 तासाचं सेशन. असं एका ब्रेक चालेल नंतर आपण म्हणजे 2 तासात ते कम्प्लीट करू आणि एक मध्ये 15 मिनिटाचा ब्रेक असेल. ठीक आहे. चालेल. हम्म. सो आपण जे काही शिकणार आहे हे आपल्या हम्म. दृष्टीने नवीन जरी असलं तरी ते ऍक्च्युली नवीन नाहीये. आपण अभ्यास जो काही करणार तो सगळा वेल्थ आणि प्रॉस्परिटी या 2 गोष्टींसाठी करणार आहे. हम्म. बरोबर. आणि जसं कुठल्या पण कामाची सुरुवात आपण देवाच्या स्मरणाने करत असतो, तसं ह्या पण गोष्टीची सुरुवात आपण देवाच्या ह्याच्याने करणार आहे. कारण गणपती सगळी जी काही विघ्न येऊ शकतं आपल्या ह्याच्यात, जसं तू मला काल सांगितलं की मे बी बाळाकडे लक्ष द्यावं लागेल मध्येच, है ना. तर जे पण डिस्टर्बन्सेस आहेत ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला गणपती मदत करेल. सरस्वती देवीची कृपा आहे त्याच्यामुळे आपण हे सगळं करू शकतो आहे. कारण मी तुला शिकवू शकतो आणि तू तेवढे म्हणजे स्वतः लायक आहेस की तू ते घेण्यासाठी तयार आहेस. आणि ज्या देवीची आपण उपासना करणार आहे ती लक्ष्मी देवी, तिची संपत्तीची धनाची देवता म्हणून ओळखली जाते. सो त्या तिघांचं स्मरण करून आपण ह्याला चालू करतोय. सो जसं मी तुला सांगितलं की हे काही नवीन नाहीये, हे एकदम पूर्वी म्हणजे अगदी वेदांच्या काळापासून या सगळ्या ऋषीमुनींनी सुद्धा संपत्तीचा धनाचा विचार केलेला आहे. ते कसं कमवायचं, कसं वापरायचं, किती वापरायचं, कुठे वापरायचं, या सगळ्या गोष्टींचा एकदम बारकाईने डिटेलमध्ये अभ्यास आपल्या वेदांमध्ये आहे. आणि सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे श्रीसुक्त आहे. श्रीसुक्तामध्ये ह्या देवीला सुवर्णमयी असं म्हटलंय कारण ती सोन्याच्या अलंकारांनी एकदम विभूषित अशी असते, त्याच्यामुळे ती सुवर्णमयी देवी आहे. त्या देवीचं आवाहन केलेलं आहे तिथे की तू आमच्या इथे ये आणि आम्हाला तुझ्या कृपेने तुझी कृपा आमच्यावरती नेहमी राहू दे आणि तू इथे येऊन आम्हाला काय काय दे. तर पूर्वीच्या काळी हे स्तोत्र रचलं गेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी घोडे मागितलेले, गायी मागितलेल्या आहेत, त्याच्याच बरोबर चांगले फ्रेंड्स मागितलेले आहेत, चांगले नातेवाईक मागितलेले आहेत आणि आणि मग सगळ्यात शेवटी संपत्ती आणि धन मागितलेलं आहे. बरोबर. सो त्या काळी त्यांनी हे मागितलं होतं, गायी आणि घोडे मागितले होते. ह्या आत्ताच्या काळामध्ये ते रिलेव्हंट नाहीये, पण ह्या आत्ताच्या काळामध्ये जे काही रिलेव्हंट आहे त्याच्या गोष्टी आपल्याला ती देवी देईल अशी इच्छा धरून आपण या कोर्सला पुढे चालू करू. सो हे चार्ट्स असतात, राईट. हे चार्ट्स आपल्याला शिकायचं. आपलं अल्टिमेट एम जे आहे, अल्टिमेट गोल जे आहे ते हे चार्ट शिकणं आहे. सो आता हे चार्ट बघितल्यानंतर तुला अतिशय असं काही माहिती नाहीये, त्याच्यामुळे हे काय सगळं असं तुला वाटेल. पण आपलं अल्टिमेट एमच आहे की आपली शेअर मार्केटची ही जी लँग्वेज आहे चार्ट, ती लँग्वेज आपल्याला समजून घ्यायची आहे. आपल्याला एखाद्या माणसाची लँग्वेज समजली की आपण त्याच्याशी इंटरॅक्शन करू शकतो, कन्व्हर्सेशन करू शकतो आणि समोरच्याला काय म्हणते त्याप्रमाणे आपण वागू शकतो. सो मार्केट काय म्हणते हे आपल्याला कळायला लागलं तर आपण त्याप्रमाणे आपले डिसिजन घेऊन त्याप्रमाणे ट्रेड करू शकतो. म्हणून ही शेअर मार्केटची लँग्वेज आहे ती आपल्याला शिकायची आहे. सो जेव्हापासून मी या शेअर मार्केटच्या विश्वामध्ये आलो तेव्हापासून बाकीच्या देवांबरोबरच बुल्स आणि बियर्स हे माझे मोठे देव झालेले आहेत. कारण मोस्टली असं बघितलं जातं की ज्यांना शेअर मार्केटची माहिती नाहीये ती लोक शेअर मार्केटकडे काय सट्टा बाजार म्हणून बघतात की चुकीची पद्धत आहे, काहीतरी गॅम्बलिंग आहे अशा दृष्टीने बघतात. पण माझ्यासाठी ते एखाद्या देवालयासारखंच पवित्र आहे. जेवढ्या पवित्र भावनेने आपण एखाद्या देवालयात जातो तेवढ्याच पवित्र भावनेने मी या ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये आहे, ऍज अ करिअर म्हणून आहे. आणि तितक्याच श्रद्धेने मी तिथे पण काम करत असतो जितकं आपण एखाद्या मंदिरात गेल्यानंतर श्रद्धेने देवासमोर डोकं टेकवतो. त्याच्यामुळे लोकांसाठी ते सट्टा बाजार असेल, गॅम्बलिंग असेल किंवा चुकीचे एखादं ठिकाण असेल, पण माझ्यासाठी ते देवालय एवढं पवित्र आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद जास्त महत्वाचा आहे. आपल्याला नेहमी असं असतं की आपली जी काही इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळत जातं. सो तुझी अशी इच्छा होती की तुला ह्या क्षेत्राचं नॉलेज व्हायला पाहिजे, त्याच्या दृष्टीने सगळे सर्कमस्टन्सेस जुळत गेले आणि आता तुला ह्या सगळ्या गोष्टी एक एक कळणार आहेत की त्याच्यात काम कसं करायचं. सो इट इज बिकॉज युअर डिझायर दॅट यू आर गोइंग टू गेट इट, राईट. सो सगळ्यात सुरुवातीला मला हे सांगायला आवडेल की माझं इथपर्यंत येणं हा जो काही प्रवास आहे तो कसा झाला. ठीक आहे. सो 2003 मध्ये मी सगळ्यात पहिले माझं पहिले डीमॅट अकाउंट उघडलं, राईट. त्याच्यानंतर 2004-05 मध्ये मी व्हर्च्युअल ट्रेडिंग करत होतो. व्हर्च्युअल ट्रेडिंग म्हणजे
जिथे पैसे खोटे असतात, बाकी सगळं खरं असतं. आणि खोटे पैशांवरती आपण ट्रेड करायचे. त्याच्यातला जो काही प्रॉफिट लॉस असेल तो पण व्हर्च्युअल असतो. सो moneyभाई.moneycontrol.com त्या साईटवरती तो म्हणजे गेम होता. तो गेम म्हणून मी खेळत होतो ऍक्च्युली. पण साधारण काहीतरी 10 का 11 महिने झाल्यानंतर मला एक कॉल आला. त्याच्यात त्यांनी सांगितलं की भारतातल्या टॉप 10 ट्रेडरमध्ये तुम्ही सिलेक्ट झालेले आहात. सो तुमचं फायनलिस्ट साठी आता इंटरव्ह्यू होणार आहे, ज्यात 10 मध्ये 3 जणांचं सिलेक्शन होणार होतं दिल्लीच्या राऊंडसाठी. सो तुम्हाला पुण्याला जे शिवाजीनगरला हॉटेल आहे, प्राईड हॉटेल, तिथे इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. आणि तिथे जे CNBCचे आत्ताचे डायरेक्टर आहेत, आता मला वाटतं ते झी बिझनेसवर आहे, अनिल सिंघवी, ते आणि फिनोलेक्सचे डायरेक्टर, अशा दोघांनी तो इंटरव्ह्यू माझा घेतला होता. सो तिथे मला सगळ्यात मोठा बूस्ट मिळाला की आपण जे काही करतो ते चांगलं करतो आहे. तोपर्यंत मला हे पण माहिती नव्हतं की ही एक कॉम्पिटिशन आहे. इट वॉज जस्ट अ गेम फॉर मी. पण जेव्हा ही गोष्ट माझ्याबरोबर घडली की ज्यांना आपण रोज टीव्हीवर बघतो त्या माणसाबरोबर डायरेक्ट इंटरॅक्शन करण्याची संधी मला एकदम इनिशियलीच मिळाली, सुरुवातीलाच मिळाली. तो एक खूप मोठा बूस्टर होता माझ्यासाठी. मग मी जॉबला 2007 ला लागलो. त्या पहिल्या सॅलरीपासून मी माझं रिअल ट्रेडिंग, खरे पैसे टाकून ट्रेडिंग चालू केलं. सो 2007 ते 2020 म्हणजे मागचे 13 वर्ष मी आता ऍक्च्युअल ट्रेडिंग करतोय. तेव्हा मी MRFचा एक शेअर विकत घेतला होता, जस्ट बिकॉज ऑफ द क्युरियोसिटी. कारण बाकीचे जे माहिती असलेले शेअर्स होते, इन्फोसिस, रिलायन्स, टाटा म्हणजे TCS, ह्या कंपन्यांचे शेअर कधी मी 4,000-5,000च्या वरती जाताना बघितले नव्हते. पण MRFचा शेअर ज्यावेळेस मी घेतला तेव्हा काहीतरी 9,500 रुपये त्याची किंमत चालू होती. सो मला ती क्युरियोसिटी होती की बाकीच्या कंपन्यांची नावं एवढी मोठी आहे, त्या कंपन्यांची नाव आपल्याला माहिती आहे, त्यांची किंमत इतकी कमी आणि MRFची किंमत इतकी जास्ती का बरे. म्हणून माझी त्यावेळेस जी काही सॅलरी होती 9,500 रुपये, ही पूर्ण एका महिन्याची सॅलरी मी त्या एका स्टॉकमध्ये टाकली होती. आणि त्याचा एक स्टॉक मी विकत घेतला होता, फक्त बघण्यासाठी हे की काय होतंय, का बरं इतकी जास्त किंमत आहे. आणि तो स्टॉक 70,000 84,000 पर्यंत जाणार पुढे. तसंच मी 1,500ला आयशर मोटरचे 4 शेअर घेतले होते माझ्या एका महिन्याच्या सॅलरीतनं. सो 1,500 इंटू 4 तेवढे शेअर मी घेतले. आणि जेव्हा मी पुण्यात कॉग्निझंट जॉईन केली तेव्हा सहज पेपर वाचताना रिसेप्शनच्या इथे बसले असताना मला लक्षात आलं की ते 15,000 प्राइस दिसते आयशा मोटरची. सो इट वॉज अ शॉकिंग आणि सरप्राइझिंग. कारण आपण फक्त 1,500 रुपयाला तो शेअर घेतलेला, तो 1,500चा शेअर 15,000 पर्यंत गेला. याच्यावरती माझा स्वतःचा विश्वास बसत नव्हता. मला वाटलं की पुढचा जो एक झिरो आहे तो प्रिंटिंग मिस्टेक आहे. आणि मी खरंच तो रिव्हेरीफाय केला की पुन्हा एकदा जाऊन चेक केलं की खरंच आयशर मोटरची किंमत किती आहे. आणि तेव्हा मला लक्षात आलं की अरे हे तर खूप मोठं पोटेन्शियल याच्याकडे. आणि जो तेव्हा 15,000चा शेअर होता तो पुढे 30,000 पर्यंत जाऊन आला. आणि पहिल्या 3 वर्षातच म्हणजे 2007 ला ट्रेडिंग चालू केल्यानंतर पहिल्या 3 वर्षातच माझा ओव्हरऑल पोर्टफोलिओ होता तो मला 47% गेन दाखवत होता. आणि इतकं जास्ती गेन मी बाकी कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये तोपर्यंत बघितलं नव्हतं. त्याच्यामुळे मला तिथे लक्षात आलं की हे खूप मोठं पोटेन्शियल असलेलं क्षेत्र आहे, जास्तपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं. कारण माझ्या आजूबाजूचे असलेले जे काही माझे सगळे नातेवाईक मित्रमैत्रिणी आहेत त्याच्यापैकी कोणीही या क्षेत्रामध्ये नव्हतं. त्यामुळे हे सगळं काही नवीन घडत होतं माझ्याबरोबर. आणि मग मला जे काही कळालं आहे, मी जे काही करतो आहे ते बाकीच्यांना पण कळावं यासाठी फक्त फॅमिलीतल्या लोकांना हे सगळं माहिती व्हावं यासाठी मी व्हॉट्सअपचा ग्रुप चालू केला, लर्न अँड अर्न नावाचा, 2009 मध्ये. आणि मग तो ग्रुप हळूहळू वाढत वाढत त्या ग्रुपमध्ये त्यांचे मित्र, त्यांचे मैत्रिणी, असं करत करत तो ग्रुप मोठा 250 लोकांचा झाला. आणि मग त्याच्यातल्या एका स्टुडंटने मला सजेस्ट केलं की तू हे जे काही करतो ते खूप चांगलं आहे, बाहेर लोक याच्यासाठी खूप पैसे घेतात, तर तू स्वतःचे क्लासेस चालू कर. आणि म्हणून मग मी स्वतःचे क्लासेस चालू केले. माझ्या पहिल्या ज्या स्टुडंट्स होत्या त्या रिटायर्ड प्रिन्सिपल होत्या एका शाळेच्या. सो शी वॉज माय फर्स्ट स्टुडंट. त्यांच्या घरी जाऊन मी तेव्हा शिकवायचो. आणि तेव्हा अतिशय छोटं होतं, म्हणजे तेव्हा तर माझ्याकडे ह्या स्लाइड्स वगैरे काही नव्हत्या. जे काही मला येत होतं ते मी तिथे जाऊन जे काही तेव्हा स्पॉन्टेनियसली सुचायचं त्याप्रमाणे मी सगळं त्यांना शिकवायचो. सो दॅट वॉज माय स्टार्ट ॲज अ टीचर इन शेअर ट्रेडिंग मार्केट. मग त्याच्यानंतर लक्षात आलं की फक्त आपल्याला जे माहिती आहे हे शिकून उपयोग नाही. त्यासाठी मग मी काय केलं की बाहेरच्या कोर्सेसमध्ये लोक काय काय करतात हे स्वतः पैसे देऊन मी शिकलो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीत मी 100% गॅरंटी देतो की तू इथे जर 30,000 रुपये पेमेंट करून हा क्लास करत असली तरी पण ह्या क्लासमध्ये तुला जे काही नॉलेज मिळणार आहे ते मोर दॅन 7.5 लाख ते 8 लाख रुपयांच्या वरचं नॉलेज आहे. कारण त्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये ते शिकलेलो आहे. प्रत्येक कोर्सच्या अगोदर मी एक स्वतः ऍज अ स्टुडंट म्हणून कोर्स जॉईन करायचो आणि शिकायचो. तिथे कमीत कमी फी 15,000 असायची आणि सगळ्यात मोठा कोर्स होता त्याची फी 3.5 लाख रुपये होती. अशा सगळ्या कोर्सेसचं सगळ्यात बेस्ट जे काही आहे ते तुला याच्यात दिलेलं आहे.
त्याच्यामुळे तुझ्या फीच्या प्रमाणात तुला जे काही मिळाले ते खूप जास्त आहे, याची गॅरंटी ठेव. हम्म. मग मी त्याच्यानंतर जेव्हा माझा क्लायंट मोठमोठ्या ब्रोकरेज बँकिंग असायच्या, ज्याला आपण स्विस बँक वगैरे म्हणतो, अशा बँकांबरोबर मी जेव्हा काम केलं, सो तेव्हा आम्हाला ट्रेडिंग वरती रेस्ट्रिक्शन्स यायला लागले, कारण ते इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये होते. सो इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये त्यांना कुठल्या कंपनीचं मर्जर होणार आहे, टायअप होणार आहे, डीमर्जर होणार आहे, त्या गोष्टी अगोदरच माहिती असायचा. आणि त्याच्यामुळे मग त्याच्यावरती आम्हाला रेस्ट्रिक्शन होते की अप्रुव्हल घ्यायचं तरच तुम्ही ट्रेडिंग करू शकणार, नाही तर ट्रेडिंग नाही करू शकणार. जेवढी क्वांटिटी गेली तेवढीच करायची ट्रेड, ज्या किमतीला सांगितलं त्याच किमतीला तुम्ही शेअर विकत घ्यायचा. असे बरेच रेस्ट्रिक्शन्स होते आमच्यावर. सो त्या रेस्ट्रिक्शन पासून वाचण्यासाठी मी दुसरे अल्टरनेटिव्ह सापडायला लागलो. मग मला लक्षात आलं की कमोडिटी आणि करन्सी. कमोडिटी म्हणजे ज्याच्यामध्ये क्रूड ऑइल आपण नेहमी ऐकत असतो, गोल्ड प्राइस, सिल्वर प्राइस हे ऐकत असतो, ह्या सगळ्या कमोडिटी आहे. सो त्या कमोडिटी आणि करन्सी, डॉलर आज इतक्या रुपयांनी पडला, डॉलर आज इतक्या रुपयांनी वाढला, असं आपण रोज ऐकतो, पेपरमध्ये वाचतो. सो ती करन्सी ट्रेडिंग, ह्या दोन गोष्टी मी मग हळूहळू शिकायला लागलो. तोपर्यंत युट्यूबचा जन्म झाला होता. आणि तिथं मग मी पुढे सगळं जे काही शिकत गेलो, मोस्ट ऑफ द थिंग्स दॅट आय एम गोइंग टू कव्हर इन दिस क्लास, हे मी कुठल्या तरी युट्यूब चॅनलवरनं शिकलेलो आहे किंवा एखाद्या क्लासमधनं शिकलेलो आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस मी रोज काहीतरी नवीन सापडत असतो आणि आजही ते करत असतो की जे काही नवीन मला मिळेल ते आपल्या कोर्समध्ये असायला पाहिजे, जे काही बेस्ट मला मिळेल ते आपल्या कोर्समध्ये असायचं आहे. त्यासाठी कंटिन्यू माझा प्रयत्न चालू असतो. त्याच्यामुळे हळूहळू मी कमोडिटी आणि करन्सी युट्यूबवरनं शिकलो, त्याचं पण नॉलेज ह्या कोर्समध्ये आलेलं आहे. आणि मग फॉर्मली मी मनी मॅटर्स नावाने हे सगळं चालू केलं, कारण ह्या सगळ्याच्या बेसिक रूट पाशी जे काय आहे ते पैसा आहे. कारण पैसा जर असेल तर सगळ्या गोष्टी मिळतात. जसं आपण सुरुवातीच्या श्लोकात बघितलं की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याबरोबर चांगले नातेवाईक असतात, चांगले मित्रमैत्रिणी असतात. तर सगळ्या गोष्टींचं मेन कॉज इज मनी. पण त्या मनीकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष आपल्या सोसायटीमध्ये होताना दिसतं. त्यानंतर मी जसं सांगितलं की पेड क्लासेस मी अटेंड केले आणि त्याच्यातलं सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट या क्लासमध्ये घेतलं. आणि मग डोक्यात एक विचार यायला लागला की अरे इथे तर मला खूप कमी वेळात खूप चांगला पैसा मिळतोय, सो आपण ह्याला फुल टाइम करिअर का करायचं नाही. जसं आता सध्या ज्या स्टेजला तू आहे तसा विचार माझ्या डोक्यात त्यावेळेस यायला लागला होता. पण माझी जी काही गणित होते त्याच्यानुसार मला फ्युचर मध्ये काम करायचं. फ्युचर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. कॅश, फ्युचर आणि ऑप्शन्स असे 3 इन्स्ट्रुमेंट्स असतात, ते आपण शिकणार आहे. तर त्याच्या फ्युचर इन्स्ट्रुमेंट मध्ये मला काम करायचं होतं. त्याच्यावर माझा अनालिसिस एकदम बेस्ट अनालिसिस आहे आणि त्याच्यासाठी मला किती रुपये लागतील हे मला माहिती होतं की साधारण 5 लाख रुपये मला त्यावेळेस पाहिजे होते. सो 5 लाख रुपये जोपर्यंत माझ्याकडे फ्री कॅश येत नाही तोपर्यंत मी ट्रेडिंग चालू करणार नाही, हा असा मी माझ्या स्वतःशी एक निर्णय घेतला होता. सो जेव्हा माझ्याकडे 5 लाख रुपये फ्री कॅश जमा झाली त्यानंतर मी ॲज अ फुल टाइम ट्रेडर म्हणून या क्षेत्रामध्ये उतरलो. त्याच्या अगोदर मी माझ्या स्वतःवरती टेस्टिंग केलं की मला हे सगळं जमतंय का. सो मी माझी सॅलरी डिवाइड केली 20 दिवसांमध्ये. जी महिन्याची सॅलरी होती, मंथली सॅलरी, ती 20 डेज मध्ये डिवाइड केली आणि प्रत्येक दिवशी मला किती रुपये कमवावे लागतील याचा एक अंदाज घेतला. त्याप्रमाणे मला रोज कमवता येत आहे का याचा मी प्रयत्न केला. हे कंटिन्यू 3 महिने केल्यानंतर मला लक्षात आलं की येस इट इज पॉसिबल. आणि तेव्हा मग मी शेवटी आपल्या भारताच्या इंडिपेंडन्स डेला 15 ऑगस्ट 2019ला मी याच्यातनं बाहेर पडलो आणि फुल टाइम ट्रेडर म्हणून करिअर माझं चालू झालं. तो मागचं 1 वर्ष मी ॲज अ फुल टाइम ट्रेडर म्हणून काम करतोय आणि 5 लाख कॅपिटलवरती चालू करून कधी कधी एकेका दिवसामध्ये मी 1.5-2 लाखाचं प्रॉफिट पण बघितलेलं आहे. सो म्हणजे माझी एक्सपेक्टेशन जी असते ती 3,000 ते 4,000 रुपये पर डेची असते, पण माझ्या हातात जे मिळतं त्याच्यापेक्षा खूप जास्ती मला मार्केट देत आहे. कारण मार्केट हे देवासारखं आहे, आपल्या आईवडिलांसारखं आहे. आपण जे काही इच्छा करतो त्याच्यापेक्षा जास्ती आपल्याला नेहमी मिळत असतं आपल्या देवाकडनं, आपल्या आईवडिलांकडनं. त्याच्यामुळे मार्केटवरती माझा खूप विश्वास आहे. आणि वेगवेगळ्या ट्रेडरचे वेगवेगळे प्रकार असतात की आपण सगळ्या गोष्टी शिकणार की काय काय प्रकार असतात. तर त्याच्यातलं माझं जे ट्रेडिंग स्टाईल आहे ते आहे लेवल ट्रेडिंग. ही प्रत्येक लेवल ही कुठली इम्पॉर्टंट लेवल ती शोधायची आणि त्या लेवलवरती ट्रेडिंग करायचं. सो आय एम अ प्राऊड लेवल ट्रेडर ॲज ऑफ नाव. सो हे सगळं तुझ्याबरोबर शेअर करण्याचं मागचं कारण हेच आहे की इट विल वर्क ॲज अ मोटिवेशन फॉर यू, की जे मला जमू शकलं. कारण माझी पण सुरुवात तुझ्यासारख्याच एका परिस्थितीतून झाली की जिथे माझ्याकडे काहीच नव्हतं, मला काहीही माहिती नव्हतं. मी स्वतः सगळ्या गोष्टी शिकत गेलो. फक्त मला जो काही टाइम स्पॅन लागला इथपर्यंत पोहोचपर्यंत तो खूप मोठा होता, कारण मला डायरेक्ट गायडन्स मिळाला नाही कधी. जे काही शिकलो ते मी माझ्या स्वतःच्या याच्यावरती शिकलो. तुझ्या बाबतीत तो टाइम स्पॅन खूप कमी असणार. मला जर 12 वर्ष लागली तर तुला साधारण 12 महिने लागतील माझ्या लेवलला पोहोचायला. यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही हे एकदम शुअर आहे, कारण त्या प्रकारे हे सगळं अरेंज केलेलं आहे हा कोर्स. सो काही काही लोकांचा मग प्रश्न असतो की जर सगळं काही चालू आहे व्यवस्थित
सो हाय यू आर टेकिंग कोर्सेस. म्हणून सुरुवातीलाच मी हे एकदम क्लिअर करू शकतो की जेव्हापासून मी ह्याच्यात फुल टाइम करिअर म्हणून उतरलो तेव्हा मला ही गोष्ट माहिती की दिस इज अ बिझनेस, आणि बिझनेस मध्ये शुअरिटी नसते कधीच. त्याच्यामध्ये प्लस मायनस होत असतं. जसं जॉबमध्ये आपल्या मंथ एंडला सॅलरी हातात एक फिक्स अमाऊंट पडत असते, बिझनेसमध्ये तसं असतं. आणि कुठलाही बिझनेस मग फक्त एकाच बिझनेसमध्ये नसतो, तर मी बिझनेस आपला डायव्हर्सिफाय ठेवतो. सो त्या दृष्टीने मी शेअर मार्केटमध्ये असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, त्याच्यावरती माझा विश्वास आहे. म्हणून मग मी एक माझी ही टीचिंगची एक वेगळी स्ट्रीम चालू केली. आणि हे माझ्या डोक्यात एकदम क्लिअर आहे की माझं स्वतःचं ट्रेडिंग इज माय प्रायमरी इन्कम सोर्स, टीचिंग इज माय सेकंडरी. टीचिंग नाही जरी झालं तरी मला काही फरक पडत नाही, पण त्याच्यामुळे मी ही एक वेगळी स्ट्रीम चालू केली. त्याच्याबरोबर एक प्रॉफिट पोर्टफोलिओ बिल्डिंगचा एक म्हणजे स्ट्रीम चालू आहे की जिथे मी पोर्टफोलिओ हँडल करतो आणि प्रॉफिट शेअरिंग घेतो. अशा 3 वेगळ्या स्ट्रीम वरती मी काम करतो एकाच वेळेस. त्याच्यानंतर आपल्या मनी मॅटरचा गोल असा आहे की स्वतः शिका, पैसे कमवा, आपण जे काही कमवतो त्याच्यातलं थोडंसं आपल्या सोसायटीमध्ये शेअर करा, आणि त्या शेअरिंगमुळे एक केअरिंग बॉन्डिंग डेव्हलप करा. हा आपला ओव्हरऑल एम आहे. आणि हे मी सगळ्या स्टुडंटला सांगत असतो, जे काही तुम्ही रोज कमवतात त्यातला काहीतरी भाग आपल्या सोसायटीसाठी आपण दिला पाहिजे. तर हे मी प्रत्येक कोर्समध्ये जे काही पैसे येतो त्याच्यातला काही पैसा मी वेगवेगळ्या चॅरिटेबल ट्रस्टला डोनेट करत असतो. त्याच्यानंतर टीचिंग इज अ स्किल. मला आणि असं वाटतं की मला बऱ्यापैकी टीचिंग जमतं. आता तू सगळे कोर्स झाल्यानंतर शेवटी हे सांगू शकशील की मला जे वाटतं ते खरं आहे का खोटं आहे. ठीक आहे, कारण माझं नावच पाठक असल्यामुळे, पाठक म्हणजे ऍक्च्युली शिक्षक, तर त्याच्यामुळे हे करतो मी. त्याच्यानंतर मार्केट कंटिन्यू चेंज होत असतं. जसं माणूस चेंज होतो तसं मार्केटही कंटिन्यू चेंज होतं. त्या मार्केटच्या अपडेट बरोबर आपण नेहमी राहायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून मग मी हे सगळं करतो. कारण तुम्हाला जेव्हा शिकवतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस मला नव्याने मार्केट समजून घ्यावं लागतं, कारण तुम्हाला लेटेस्ट मार्केट बद्दल सगळं सांगायचं असतं. त्याच्यामुळे मला ते अपडेट्स कंटिन्यू मिळत राहतात. तसंच माझं नॉलेज प्रत्येक कोर्स बरोबर वाढत राहते, कारण मी ते प्रत्येक वेळेस शेअर करताना माझं 2दा 3दा 4दा 5दा त्या गोष्टी रिपीट होतात, आणि प्रत्येक वेळेस माझं नॉलेज वाढत राहतं, नॉलेज रिफ्रेश होत राहतं. आणि ते करता करता मला कधी कधी तुमच्याबरोबरच ट्रेडिंगच्या अपॉर्च्युनिटी सापडतात. कारण बाकीच्या कोर्सेसमध्ये मोस्टली त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले असतात की आमचा असा असा ट्रेड होता, हा कसा सक्सेसफुल झाला बघा. पण इथे आपण लाईव्ह चार्ट्स वरती सगळं बघतो. त्याच्यामुळे लाईव्ह चार्ट्स वरती बघताना की आज कोणता ट्रेड मी करू शकतो हे मला आज तुला शिकवतानाच लक्षात येतं. तर तो एक माझा फायदा असतो. तुला पण शिकवलं जातं, तू पण तो ट्रेड घेऊ शकते, आणि तुझ्याबरोबर मी पण तो ट्रेड घेऊ शकतो. सो तो एक खूप चांगला फायदा मला मिळतो. आणि माझा एक खूप प्रामाणिक विश्वास आहे की जर आपण चांगलं दिलं तर तसंच चांगलं आपल्या रिटर्न मध्ये मिळतं. त्याच्यामुळे जे काही जास्तीत जास्त चांगलं देता येईल तेवढं मला द्यायचंय. त्याचबरोबर मी हे पण मानतो की कोणालाही नुसत्या टिप्स देण्यापेक्षा स्वतःला आपले आपले ट्रेड सापडता येणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुमची डिपेंडन्सी डेव्हलप होते तेव्हा जोपर्यंत तुम्हाला ती इन्फॉर्मेशन मिळत राहते तोपर्यंत तुम्ही ट्रेड करू शकता. जर तुमचा सोर्स बंद झाला तुम्ही काही ट्रेड करू शकत नाही. सो असं डिपेंडंट राहणं हे आपलं गोल नाहीये. सो ज्या लेवलला मी आज आहे त्या लेवलला तुम्ही सुद्धा यायला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. जेव्हा मला माझे स्टुडंट सांगतात की सर आज माझं प्रॉफिट इतकं झालंय, सर माझा आज ट्रेड हा इतका छान गेलाय, मी असा प्लॅन केला होता त्याच्यापेक्षा जास्त मला मिळालंय. स्टुडंटला जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्ती मला आनंद होतो, कारण मी जे करतोय त्याचं ते रिवॉर्ड मला मिळत असतं की आपल्याबरोबर आपले स्टुडंट पण कमवत आहे. सो तो एक खूप वेगळा पार्ट असतो की ज्याची किंमत पैशांमध्ये नाही करता येणार. आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी हे क्लासेस घेतो. सो मनी मॅटर्स, वेलकम. ओके, थँक्यू. असं म्हटलं जातं जर तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल ना तर गोष्टी कॉम्प्लिकेट करून सांगा, किती अवघड आहे सगळी गोष्ट, मी जे काही करतो ते किती अवघड आहे. पण जर कोणाला शिकवायचं असेल ते तुम्हाला आपल्या जसं समोरच्याला पण यावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर ती गोष्ट एकदम सिम्पल करून सांगा. सो मी सेकंड कॅटेगरीवर जास्ती विश्वास ठेवतो की गोष्टी जेवढ्या सिम्पल करून सांगता येतील तेवढा समोरच्याचा फायदा जास्ती आहे. त्यामुळे जितकं सिम्पल असेल तितकं तुला देण्याचा हा प्रयत्न आहे. जसं सुरुवातीला सांगितलं की रेकॉर्डिंग आणि शूटिंग अलाउड नाहीये, कारण याचे कॉपीराईट्स आहेत आणि रजिस्टर आपली कंपनी आहे. त्याच्यानंतर बरेच लोक इथे येण्यापासून वेगळी कारण देऊन थांबत असतात. काही जण म्हणतात माझ्याकडे वेळ नाहीये, काही म्हणतात पैसे नाहीत माझ्याकडे आता. म्हणजे मॉलमध्ये वर जाऊन 10-20 हजारचे कपडे खरेदी ते एका मिनिटात करू शकतील, पण शिकायचं म्हटलं की ते पैसे
काढायला लोकांना त्रास होतो, कारण स्वतःवरती पण इन्व्हेस्ट करावं लागतं हा विचारच लोकांच्या मनात येत नाही. आपण बाकी सगळीकडे इन्व्हेस्ट करतो, पण स्वतःच्या लर्निंग वरती, स्वतःच्या डेव्हलपमेंट वरती आपण इन्व्हेस्ट करत नाही. सो त्याच्यामुळे लोक मागे पडतात. काही जण म्हणतात की मला फॅमिली सपोर्ट करत नाहीये शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी. काही जण म्हणतात की माझी हेल्थचा प्रॉब्लेम आहे, मी डिसिप्लिन नाही फॉलो करू शकत. अशा बऱ्याच कारण खूप सांगतात. पण तू ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढे आली आहेस. आता फक्त मी एक तुझ्याकडनं एक्सपेक्ट करतो की तू तुझ्याकडे मला 10/10 द्यायचं कमिटमेंट आहे, आणि तू ते कमिटमेंट देणार. तसंच मी माझ्या साईडने कमिटमेंट देतो की मी माझ्या साईडने 10/10 देईल. मी माझ्या साईडने कुठेही कमी पडणार नाही. ओके. हो, नक्की. सो डूज अँड डोंट्स. नोट्स घेण्यामध्ये जास्त वेळ वाया घालू नको, कारण तुला सगळं काही रेडीमेड मटेरियल मिळणार आहे. प्रत्येक टॉपिकचं, प्रत्येक चॅप्टरचं एक एक पुस्तक तुला मिळेल डायरेक्टली. त्याच्यामुळे तू त्याची काळजी करू नको. जे काही सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे, आणि दॅट विल बी मोर दॅन सफिशियंट. ओके. तुला जर नोट्स घ्यायचे असतील तर मी सजेस्ट करेल की जे स्लाइड्सचे टायटल्स आहेत, हेडर्स आहेत, ते नोट डाऊन करून घे, सो दॅट यू विल बी इन द सिंक की आपण आज काय शिकलो, आपण स्टेप बाय स्टेप काय काय शिकत आलो. राईट. जसं तुला सांगितलं की गुगल ड्राईव्हची तुला लिंक मिळणार आहे. सो गुगल ड्राईव्हची लिंक तुला एकदा दाखवतो, म्हणजे तुला लक्षात येईल की त्याच्यात काय आहे. फक्त ते सुरुवातीला नाही मिळणार, तुला एका लेवलला येईपर्यंत थांबावं लागेल, आणि त्याच्यानंतर मग तुला ते मिळेल. सो हा आपला मनी मॅटर्सचा गुगल ड्राईव्ह आहे. ज्याच्यात म्हणजे हे एक फोल्डर आहे, ह्याच्यात ही 4 खूप महत्वाची पुस्तकं आहेत. ती का कशी ते सगळं तुला डिटेल सांगेल मी जेव्हा आपण त्या वेळेला येईल तेव्हा. पण ह्या 4 पुस्तकांचीच किंमत जरी तू बघितली तरी ती काही हजारांपर्यंत, म्हणजे 70,000 ते 80,000 अशी या पुस्तकांची किंमत आहे इंडियन रुपीज मध्ये. आणि तसंच मग NCFA म्हणजे आपली जी NSE आहे, त्यांच्या काही परीक्षा असतात, त्या परीक्षांसाठी जर तुला बसायचं असेल तर त्याची काही पुस्तकं आहेत, ही सगळी पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर गॅन म्हणून एक कोर्स आहे, गॅनचा एक, ते डिटेलमध्ये सांगेल. म्हणजे हे जे काही मटेरियल तुला मिळणार आहे त्याची किंमत अनेक लाखांची आहे. तर हे सगळं तुला त्याचा ऍक्सेस मिळेल, काळजी करू नकोस. आणि कमिटमेंटच्या बाबतीत तुला जे सांगितलं, तुला काय करायचं की आपण जे काही शिकू ते तू काय शिकली हे तू आयदर पेन आणि पेपरवरती लिही आणि माझ्याबरोबर शेअर कर, किंवा एखादी वर्ड फाईल बनव, एखादी PPT बनव आणि ती माझ्याबरोबर शेअर कर. पण तू आज काय शिकली हे माझ्याबरोबर त्या दिवशी तुझ्याकडनं शेअर झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुला मे बी 15 ते 20 मिनिटं एक्स्ट्रा द्यावी लागतील, बरोबर. म्हणजे आपण दोघी त्याच दिवशी, कारण दुसऱ्या दिवशी तुला पुन्हा नवीन गोष्ट येणार, ते मग वाढत राहील. ते तुझ्याकडनं काळजी, म्हणजे मला लक्षात येईल की तुला मी जे सांगितलेलं आहे तेच तुझ्यापर्यंत पोहोचले का नाही, बरोबर ना. कारण ते महत्वाचं आहे. मला जे सांगायचं तेच तुला कळायला पाहिजे. त्याच्यामुळे तू काय अंडरस्टँडिंग केले, तुझ्या काय नोट्स ते तू माझ्याबरोबर शेअर करायच्या, आणि त्याच्यात जर काही चुका असतील, मला काही नवीन सजेशन द्यायचे असतील, एडिशन करायचे असतील, तर मी तुझ्याबरोबर शेअर करेन. ओके. सो मोड तू ठरव की म्हणजे पेन पेपरवर लिहून त्याचा स्क्रीनशॉट शेअर करायचा, काय एखादी वर्ड फाईल शेअर करायची, काय एखादी PPT शेअर करायची, जे पण तुला कन्व्हिनियंट आहे ते तू ठरवू शकते. पण हे रोजच्या रोज तुला करावं लागेल. सो दिस इज फॉर्मल वेलकम आणि कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यात पहिले, कारण इथपर्यंत येणारे खूप कमी लोक असतात. म्हणजे मी खरंच सांगतो, मला प्रत्येक कोर्सच्या वेळेस कमीत कमी 10 ते 15 चौकशी करणारे फोन येतात की कसं आहे, काय आहे. पण त्याच्यातला एखाद दुसरा फक्त हा कोर्स जॉईन करतो. सो इट नीड्स विल पॉवर आणि एक डिझायर. तर त्या दोन्ही गोष्टी तुझ्याकडे आहेत, आणि तू ह्या टप्प्यावरती पोहोचली म्हणून पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन आणि वेलकम टू द वर्ल्ड ऑफ अनलिमिटेड प्रॉफिट पोटेन्शियल. अनलिमिटेड, लिटरली अनलिमिटेड. म्हणजे माझ्या आजूबाजूला अशी लोक आहेत की जे डिव्हिडंड फक्त 75 लाखाचा घेतात क्वार्टरली. माझ्या आजूबाजूला अशी लोक आहेत की दिवसाला 20 ते 30 लाख रुपये आरामात कमवतात. सो इट्स अ रिअल वर्ल्ड ऑफ अनलिमिटेड पोटेन्शियल. आणि दिस इज द वर्ल्ड व्हेअर यू कॅन इव्हन अर्न इन फॉलिंग मार्केट. ही गोष्ट खूप लोकांना माहिती नसते की शेअर मार्केटमध्ये जेव्हा मार्केट पडतं तेव्हा लोक जास्ती कमवतात. सो ते का, कसं, कधी हे आपण शिकणार आहे. सो दिस इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. सो वेलकम. शेअर मार्केटला मी जे काही समजलो आहे ते ह्या 2 गेम सारखं समजलो आहे. पहिलं म्हणजे चेस आणि दुसरं म्हणजे पॅकमॅन. ओके.
सो चेस का बरं? कारण चेसमध्ये चेस जिंकतो कधी एखादा, जेव्हा राजा चेकमेट होतो तेव्हा. पण तो चेस मी लहान मुलांबरोबर खेळायला बसलो तर त्यांच्या दृष्टीने चेस खेळणं म्हणजे मारामारी असते, की कोण कोणाचे जास्ती मारतं, तर ज्याचे जास्ती मेले तो जिंकला. म्हणजे एकदा लहान मुलांबरोबर खेळताना मी ही पण कंडिशन बघितलेली आहे की त्यांनी राजा मारून टाकला, राजा मारून त्यांचं अर्धा तास झाला आणि तरी पण त्यांचा चेस चालू आहे. सो तुम्हाला जर गेमचे रूल माहिती नसतील तर तुम्ही तो गेम कधीही जिंकू शकत नाही. सो त्याच्यासाठी आपल्या गेमचे रूल माहिती करून घ्यायचे पहिल्यांदा. आणि ह्या गेमचा रूल असा आहे की तुम्हाला तुमचा पैसा सेव्ह करायचा आहे. प्रॉफिट मिळणं हे आपलं सेकंडरी आहे, ते आपल्याला मिळणारच आहे, ते आपलं बाय प्रॉडक्ट आहे. आपण जे काही करणार आहे त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणजे आपलं प्रॉफिट आहे. आपलं प्रॉफिट मिळण्यासाठी ट्रेड करायचं नाही. सो जसं चेसमध्ये मारामारी करणं हा एम नसतो, इथे राजाला वाचवणं हे एम असतं, तसं इथे आपल्या कॅपिटल हा आपला राजा आहे आणि त्याला वाचवणं हे आपलं एम आहे. हे जर आपल्याला लक्षात आलं, आता आपला पुढचा गेम आपल्याला इझिली खेळता येतो. आणि दुसरं म्हणजे पॅकमॅन. पॅकमॅन मध्ये ते एक एक मध्ये येणाऱ्या त्या ह्याला खात जातात ना ते पॅकमॅन, राईट? ते इकडे इकडे फिरत असतं आणि जे पण कोणी रस्त्यामध्ये येईल त्याला प्रत्येकाला खात असतं. तर हे पॅकमॅन मला दिसतं सेलर्स आणि बायर्स सारखं, कारण ह्या गेम मध्ये फक्त दोनच लोक आहेत, एक तर बायर्स आहेत आणि सेलर्स आहेत, तिसरं कोणीही या गेम मध्ये नाहीये. सो बायर्स वाढले की सेलर्स संपणार, सेलर्स वाढले की बायर्स संपणार. तो पॅकमॅन सारखा हा गेम आहे, म्हणून ह्या दोन गेम सारखं मी याला कन्सिडर करतो. सो सुरुवातीला एक हे सांगतो की या क्लासमध्ये तुला तुझ्या ट्रेडिंग मधून तर 100% रिटर्न मिळतील, पण त्याचबरोबर ते रिटर्न लवकरात लवकर तुझी फी रिटर्न व्हावी याच्यासाठी मी एक असं स्कीम सारखं बनवलेलं आहे की ह्या जर तू गोष्टी केली तर त्या प्रमाणात तुला त्याचे रिटर्न मिळत जाते आणि तुझी फी ऑटोमॅटिकली रिकवर होऊन जाईल. सो दिस इज अनदर वे हाऊ यू कॅन रिकवर युअर फी, राईट? जिथे तू दुसऱ्यांना सजेस्ट करू शकते, रेफरन्स देऊ शकते. प्लस हे जर इथे बघितलं की जर तुझं प्रॉफिट स्वतःच 1,00,000च्या वरती गेलं आणि तू माझ्याबरोबर फक्त स्क्रीनशॉट जरी शेअर केला तरी पण माझ्याकडनं तुला 4,000 रुपये मिळणार, ही माझी कमिटमेंट आहे. आणि तुझं एका दिवसाचं प्रॉफिट त्या दिवशी 1,00,000च्या वरती गेलं, त्या दिवशी मला स्क्रीनशॉट शेअर केला तर तुला 4,000 रुपये मिळणार. सो तुझा तिथे 1,00,000चा स्वतःचा प्रॉफिट असेलच, पण ते तू अचीव्ह करू शकलीस, तो माझा म्हणजे दॅट इज गुड फॉर मी ऑल्सो, की मी जे काही केलेलं आहे त्याचा एक चांगला रिवॉर्ड आपल्याला मिळतंय, राईट? सो त्याच्या बदल्यात मी तुला बक्षीस म्हणून माझ्याकडे 4,000 रुपये देणार. सो अशा या सगळ्या गोष्टी आहेत. जसं मी नेहमी सांगतो की मुलींनी पण याच्यामध्ये यायला पाहिजे, कारण मुलींसाठी खूप चांगलं क्षेत्र आहे हे. कारण तुम्ही स्वतःच्या घरी बसून स्वतःच्या कंट्रोलमध्ये या सगळ्या गोष्टी करू शकतात. मुली या क्षेत्रापासून बऱ्याच वेळासाठी मागे होत्या, पण आता हळूहळू याच्यामध्ये मुली पण उतरायला लागल्या. सो मी तुला असे पण काही लोकांचे रेफरन्सेस देणार आहे, काही मुलींचे रेफरन्सेस देणार आहे की ज्या सक्सेसफुल ट्रेडर आहेत या मार्केटमध्ये, राईट? तू त्यांना पण फॉलो करू शकतो. सो असं नाही की माझंच सगळ्यात बेस्ट आहे, मी ज्यांच्याकडनं शिकलो त्यांचे पण रेफरन्सेस तुला मिळतील की तू त्यांच्याकडनं कंटिन्यू शिकत राहा. कारण माझं पण शिकणं अजून बंद झालेलं नाही, मी पण रोज काहीतरी शिकत असतो. सो हे सगळं वेगवेगळ्या प्रकारे तुला कसे पैसे कमवता येतील हे इथे दिलेलं आहे, हे थोडस तू लक्षात ठेव. मग मी कोणाकडनं शिकलो तर हे टिप ऑफ द आइसबर्ग म्हणता येईल, की मी ज्यांच्याकडनं शिकलो त्याच्यातले जे मला खरंच चांगलं वाटतं, की ज्यांच्याकडनं खरंच काहीतरी नवीन शिकता आलं मला, अशांची सगळ्यांची नाव आहे. पण हे खरंच सांगतो, इट्स अ टिप ऑफ द आइसबर्ग. त्याच्यापेक्षा पण खूप जास्ती लोकांकडनं मी शिकलो आणि पेड कोर्सेस करून शिकलो आहे सगळ्यांकडनं. सो तुला जर काही माझ्याकडनं चांगलं मिळालं सो दॅट इज बिकॉज ऑफ ऑल ऑफ देम. यांच्याकडनं मी काहीतरी चांगलं घेऊ शकलो म्हणून मी तुला आज चांगलं काहीतरी देऊ शकतोय. पण जर काही प्रॉब्लेम असेल तर दॅट प्रॉब्लेम इज विथ मी, यांच्याकडे काही प्रॉब्लेम नाही. नंतर आजचा एक तुझ्यासाठी आता अभ्यास आहे. कुठली पण गोष्ट जर आपल्याला अचीव्ह करायची असेल तर त्याच्यासाठीची इच्छा आपली जितकी मोठी असेल तितकं जास्त आपल्याला अचिव्हमेंट इझी मिळते. म्हणजे काय, समज आपण ठरवलं की आपल्याला सकाळी 5:30 वाजता उठायचं, 4 वाजता उठायचंय, आपण खूपदा ठरवत पण उठू शकत नाही. पण जर समज मला दिल्लीला जायचंय आणि माझी फ्लाईट 5 वाजताची आहे, तर मला काहीही करून सकाळी 3 वाजता उठावंच लागेल सो दॅट आय कॅन कॅच माय फ्लाईट ॲट 5 o'clock, राईट? सो जेव्हा आपली नीड एकदम स्ट्रॉंग असते, आपलं व्हाय, का बरं मला सकाळी लवकर उठायचं, हे व्हाय जेव्हा स्ट्रॉंग असतं तेव्हा ते कसं अचीव्ह करायचं हे आपोआप आपल्याला लक्षात यायला लागतं. त्याच्यामुळे तुला आजचा गृहपाठ म्हणून हे आहे
की तुला 30 रिझन्स असे द्यायचे की व्हाय यू वॉन्ट टू बी अ ट्रेडर, तुला ट्रेडर का बनायचंय. ओके. आलं लक्षात. आणि तुला 30 सांगतो मी, हो. पण मी लिटरली 300 कारणांची अशी लिस्ट केलेली आहे. आणि त्याच्यात अगदी छोटी छोटी कारणं पण आहेत की मला परफ्युमचा म्हणजे परफ्युम्स खूप आवडतात वेगवेगळे, तर कुठलेही परफ्यूम मला पाहिजे तेव्हा विकत घेता यायला पाहिजे, यासाठी मला ट्रेडिंग करायचंय. कुठलाही मूवी रिलीज झाल्यानंतर मला तो मूवी बघता आला पाहिजे, यासाठी मला ट्रेडिंग करायचंय. सो असे छोटे छोटे रिझन्स पण त्याच्यामध्ये येऊ शकतील. त्याच्यातलं सगळ्यात मोठं रिझन जे होतं ते हे होतं की मला माझ्या फॅमिली बरोबर वेळ द्यायचा आहे. हे माझं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं रिझन होतं, कारण मी ऍप्लिकेशन सपोर्टमध्ये होतो, म्हणजे कंटिन्यू सपोर्टमध्ये राहिल्यामुळे 24/7 हे आमचं वर्किंग नेचर होतं की सॅटर्डे संडे पण मी घरी नसायचो, माझ्या नाईट शिफ्ट पण असायच्या. त्याच्यामुळे जेव्हा माझी फॅमिली एखादा सण सेलिब्रेट करायची, काही बर्थडे सेलिब्रेशन असायचं, तेव्हा मी घरी नसायचो. तर ते नेहमी मला खूप त्रास जायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी म्हणून मी ट्रेडिंग चालू केलं. हे माझं सगळ्यात मोठं रिझन होतं. आणि तसेच मी तुला सांगितलं की असे छोटे छोटे रिझन्स पण मी नोट डाऊन केले होते. आणि नोट डाऊन याच्यासाठी करायचे, कारण नोट डाऊन केले की ते आपल्या ब्रेनमध्ये रजिस्टर होतात की येस, तुला ट्रेडिंग ह्या गोष्टींसाठी करायचं, ह्या गोष्टींसाठी करायचं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करायच्या. तर एक खरंच तुझी नोटबुक तयार कर आणि ह्या नोटबुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू तू चालू कर. ठीक आहे. हो. ओके. शेअर मार्केट आपण आता शिकायला चालू आहे, तर त्याच्यामधनं तू माझ्याकडनं काय एक्सपेक्ट करू शकते हे मी तुला पहिल्यांदाच क्लिअर करू शकतो. सो व्हॉट यू कॅन एक्सपेक्ट फ्रॉम मी अँड व्हॉट यू शुड नॉट एक्सपेक्ट फ्रॉम मी ते मी तुला सांगतोय. टीचिंग करताना इंडिकेटर्स म्हणून एक भाग आहे, स्ट्रॅटेजीज आहेत. सो युट्यूब जर बघायला गेलं तर युट्यूबवरती लाखो लोक रोज नवीन काहीतरी स्ट्रॅटेजी शेअर करत असतात, नवीन एखादे इंडिकेटर शेअर करत असतात. सो देर आर मोर दॅन thousands of indicators available in the market. There are more than 8,000 plus strategies available in market, आणि त्या रोजच्या रोज नवीन काहीतरी स्ट्रॅटेजी लोक घेऊन येतात. प्लस खूप वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, प्रत्येक ब्रोकरचं स्वतःचं वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे आणि प्रत्येक सॉफ्टवेअरचं लेआउट थोडासा वेगळा असतो, पण शेवटी ज्या गोष्टी आपण करतो त्या सारख्याच असतात. सो व्हॉट आय एम नॉट गोइंग टू टीच यू इज, मी तुला काही सगळे इंडिकेटर शिकवणार नाही, मी तुला सगळ्या स्ट्रॅटेजी शिकवणार नाही, आणि तुझ्या ब्रोकरचं टर्मिनल कसं वापरायचं ज्याच्यावरती ट्रेडिंग करतात ते कसं वापरायचं ते मी तुला शिकवणार नाही. ते तुला शिकायचं आहे तुझ्या ब्रोकरकडनं, तुझ्या ज्याच्याकडे पण तुझं ब्रोकरचं अकाउंट आहे त्यांच्याकडनं तुला या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या की हे कसं वापरायचं. राईट. हे जे इंडिकेटर्स आहे आणि स्ट्रॅटेजी आहे हे सगळ्याच्या सगळ्या शिकवणार नाही, पण मी जे काही शिकवणार आहे ते मी स्वतः जे वापरतो ते तुला शिकवणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी वापरतो आणि त्याच्यात मला प्रॉफिट होतो, त्या गोष्टी आणि त्या स्ट्रॅटेजीज मी तुला शिकवणार आहे. राईट. सो हाऊ अबाउट मेकिंग युअर मंथली सॅलरी थ्रू ट्रेडिंग, तुला ते पाहिजे? मंथली सॅलरी तुझी जी काय आहे तेवढं तुला ट्रेडिंग मधनं कमवता आलं तर तुला आनंद होईल का? आर यू रेडी फॉर इट? येस. सो एकदा तुला प्रश्न विचारून बघ, तू ही मंथली सॅलरी कमवण्यासाठी टाइम इन्व्हेस्टमेंट आणि मनी इन्व्हेस्टमेंट ह्या दोन पॅरामीटरवरती किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे? आपण आपलं नर्सरी टू 12th प्लस आपलं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग टाइम प्लस ह्या सगळ्या गोष्टींसाठी दिलेला वेळ, आपण कधी कधी क्लासेस लावतो, त्या क्लासेसला दिला पैसा, आपण स्कूल कॉलेजच्या फी भरतो, पुस्तकं विकत घेतो, वह्या पुस्तक घेतो. राईट. सो ह्या सगळ्या मागे पैसा जो काही खर्च होतो तो, आणि त्या सगळ्याच्या मागे जो काही आपण वेळ देतो तो, या दोघांच्याही कंपॅरिझन मध्ये जे काही आपल्याला सॅलरी मिळते त्याच्यासाठी आपण इतकं इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे. त्याच इन्व्हेस्टमेंटच्या 10% जरी इन्व्हेस्टमेंट तू इथे दिलीस वेळ आणि पैशांच्या बाबतीत, तरी तुला त्याच्या आता जितकं काही तू कमवतेस तेवढं तू कमवू शकते, ही गॅरंटी मी तुला इथे देतो. सो आर यू ओके विथ इट? येस. सो तू माझ्याकडनं एक्सपेक्ट करू शकतेस की बेसिक टू ऍडव्हान्स, एकदम बेसिक की व्हॉट इज शेअर पासून आपण चालू करणार आहे, तिथनं ऍडव्हान्स म्हणजे जे काही मी आज करतो फुल टाइम ट्रेडिंग, तेवढे पैसे कमवण्यासाठी काय लागतं या सगळ्या गोष्टी मी तुला देणार आहे. जी महत्वाची इंडिकेटर्स आहेत ज्याच्याशिवाय मार्केटमध्ये येणं चुकीचं आहे ते इंडिकेटर्स मी तुला देणार आहे. ज्या सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी मी शिकलोय, मी जसं सांगितलं की आपल्या कोर्समधली एक एक स्लाइड जी आहे त्याच्यातली एक एक स्ट्रॅटेजी 15-20 हजार रुपयाच्या कोर्समध्ये एक स्लाइड विकली जाते. अशा हजारो स्लाइड आपल्या कोर्सेसमध्ये आहेत. सो त्या दृष्टीने पण दिस इज व्हेरी रिच कोर्स. आणि जसं सांगितलं तसं ऍक्सेस टू गुगल ड्राईव्ह, त्याच्यात तुला या सगळ्या गोष्टी बाकीच्या मिळणार, पुस्तकं आहेत, आर्टिकल्स आहेत, इमेजेस आहेत, व्हिडिओज आहेत, त्याची म्हणजे वेगळी कॉस्ट आहे की जी
एक एक कोर्स, एक एक स्लाइड, पुन्हा तिथली पण पुस्तकाची खरंच किंमत तुला दाखवेल. म्हणजे ती पण एक स्लाइड टाकलेली की पुस्तकांची किमती 80,000 किमती आहेत. ती पुस्तकं माझ्याकडे फिजिकल कॉपी आहे, ते तुम्हाला मी डिजिटल कॉपी मध्ये देतोय. ठीक आहे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता शिकायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची डॉ थिअरी शिकणार आहे, की ज्या थिअरीवरती हे सगळं मार्केट उभं आहे. त्याच्यानंतर प्राइस ऍक्शन, कन्फ्लुएन्स पॉइंट हा आपल्या क्लासचा एक सगळ्यात स्पेशल सब्जेक्ट आहे. किती कन्फ्लुएन्स पॉइंट ही गोष्टच मला माझ्या स्टुडंट कडनं मिळाली. म्हणजे मी जे काही शिकवायचो त्याला पण कन्फ्लुएन्स पॉइंट म्हणू शकतो, हे माझ्या स्टुडंटने मला सांगितलं, म्हणून मी त्याला कन्फ्लुएन्स पॉइंट असं म्हणतो. त्याच्यानंतर गॅन, सपोर्ट, रेजिस्टन्स हे सगळ्यात बेसिक आहे, ते आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर कॅन्डलस्टिक, डायव्हर्जन्स, स्ट्रॅटेजीज, ह्या सगळ्या गोष्टी एक 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 करत हळूहळू आता तुझ्या समोर अनफोल्ड होत जातील. सो मी माझं एक्सपेक्टेशन तुला सांगितलं की रोजच्या रोज तुला अभ्यास करायचा आहे, जे काही आपण शिकतो त्याच्यावरती, आणि तुझं जे काही अंडरस्टँडिंग आहे ते तुझ्या नोट्स तू माझ्याबरोबर शेअर करायचे आहेत. ओके. आणि पैशांच्या बाबतीत आपण रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आता सेट करू. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की इट इज अ बिझनेस, इट इज नॉट अ जॉब. रोजच्या रोज इथे किती रुपये मिळणार हे तुम्ही ठरवू शकत नाही. करेक्ट. सो बिझनेसमध्ये जसं दिवाळी किंवा सणासुदीचा जेव्हा काळ असतो तेव्हा कुठल्या पण बिझनेसमॅनला जास्ती प्रॉफिट होतो, तेव्हा त्यांचा सेल जास्ती असतो, बरोबर. तसंच शेअर मार्केटमध्ये सुद्धा काही दिवस खूप चांगले असतात, काही दिवस खराब असतात, पण आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं की ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्ये राहायला पाहिजे. जसं कुठलाही बिझनेसमन रोज मला किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला याचा विचार करतो. ओव्हरऑल इयर ऑन इयर तो प्रॉफिट कमवतो का नाही हे त्याच्यासाठी महत्वाचं असतं. तर तसाच विचार आपण पण करायचा आहे, कारण आपण आता एका बिझनेसमध्ये येतोय. वी आर नॉट गोइंग टू डू एनी जॉब वेअर वी आर गोइंग टू गेट फिक्स अर्निंग ऑन अ मंथली और डेली बेसिस. ठीक आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेव की शेअर मार्केटचं पोटेन्शियल मी तुला सांगितलं की 3,000 पासून 3 लाखापर्यंत पर डे तू कमवू शकतेस, हे शेअर मार्केटचं पोटेन्शियल आहे. पण आपण एकदम सिंपल आणि मिनिमम एक्सपेक्टेशन आपल्यासाठी ठेवू सुरुवातीला, की फिक्स डिपॉझिट मध्ये जर मी माझी इन्व्हेस्टमेंट ठेवली असती तर फिक्स डिपॉझिट वरती जेवढं काही मला रिटर्न मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न मला शेअर मार्केटमध्ये मिळेल. इज दॅट फेअर इनफ? हो. त्याच्यानंतर दोन प्रकारच्या ट्रेडिंग स्टाईल्स आहेत, एक इंट्राडे आणि इन्व्हेस्टमेंट. सो इंट्राडे म्हणजे आजच घ्यायचं आणि आजच विकायचं, उद्या त्याचा काही संबंध नाही. आज घेतला ट्रेड आज संपला, ओके, त्याला म्हणतात इंट्राडे. इंट्राडे मध्ये आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 0.3% to 2% एवढं आपण एक्सपेक्ट करू शकतो, आणि हे अतिशय इझिली पॉसिबल आहे. म्हणजे 1 लाख जर तुझी इन्व्हेस्टमेंट असेल तर 300 रुपये ते 2,000 रुपये याच्यामध्ये तू कितीही कमवू शकतेस, आणि दॅट इज मिनिमम दॅट आय एम सेइंग. आणि मी तुला लिटरली सांगतो, 1 लाखावरती मी कधी कधी 17,000-18,000 रुपये पण कमवलेले आहेत, पण ते दिवस रोज नसतात. त्याच्यामुळे आपण ऑन एन ऍव्हरेज एक मिनिमम एक्सपेक्टेशन ठेवू की आपल्याला डेली किती कमवायचे, तर 0.3% to 2% ऑफ आवर इन्व्हेस्टमेंट, राईट. आणि इन्व्हेस्टमेंटचा जर आपण विचार करायला गेला तर काही शेअर मी असे बघितले की ते 7,000, 8,000, 8,000 पट रिटर्न येतात, 7,000, 8,000 टाइम्स एवढे रिटर्न येतात. आपण आयसर मोटरचं एक्झाम्पल बघितलं, एमआरएफचं एक्झाम्पल बघितलं, करेक्ट. पण आपण पुन्हा एक मिनिमम एक्सपेक्टेशन आपलं इन्व्हेस्टमेंट मध्ये ठेवू की आपल्याला ऑन एन इयर, ज्याला सीएजीआर म्हणतात, कंपाऊंडिंग अॅन्युअल रिटर्न, 14 to 24% एवढा असायला पाहिजे. आणि जर तुला 14 to 24% रिटर्न शेअर मार्केट कडनं खूप कमी वाटतोय तर तू वॉरेन बफेटचं नाव ऐकलंस? त्यांना जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हटलं जातं. आजपर्यंत जगातलं सगळ्यात मोठं डोनेशन देणारा व्यक्ती जो आहे तो वॉरेन बफेट. त्याच्या एवढं डोनेशन आजपर्यंत जगात कोणी दिलं नाही. त्यांनी जे डोनेशन दिलं होतं ते बिल अँड मेलिंडा फाउंडेशन जे आहे, बिल गेट्सचं फाउंडेशन, त्यांना दिलं होतं, आणि ते जगातलं सगळ्यात मोठं डोनेशन आजपर्यंतच आहे. सो जगातलं सगळ्यात मोठं डोनेशन देणारा जो माणूस आहे तो शेअर मार्केट मधनं मोठा झालेला आहे, आणि त्याचं कंपाऊंडिंग इंटरेस्ट रिटर्न जे आहे ते 19 to 20% पर इयर आहे. फक्त त्याच्यामध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये फरक एवढाच आहे की त्यांचे जे काही रिटर्न्स आहे ते कन्सिस्टंट रिटर्न आहे. सो हा शब्द खूप महत्वाचा आहे. जसं मी माझ्या ठरवलं की मला डेली 3,000 ते 5,000 रुपये कमवायचे आहेत, पण ते मी कन्सिस्टंटली कमवतो, रोज कमवतो.
दॅट इज वाय आय कॅन मॅच माय इन्कम विथ माय मंथली सॅलरी. सो कन्सिस्टन्सी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन ट्रेडिंग बिझनेस. तर ती आपल्याला कमवायची आहे. त्याच्यामुळे याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कन्सिस्टन्सी. जे काही आपण कमवू ते आपल्याला कन्सिस्टंटली कमवत राहायचं. कारण 300 रुपये जरी आपण रोज कमवले, राईट, 320, कारण 20 दिवसांचं ट्रेडिंग महिन्यामध्ये होतं, तो 6,000 रुपये आपल्याला महिन्याला मिळू शकतात. दॅट इज ऑन अवर 1 लाख रुपीज. सो 300 रुपये डेली दिसायला छोटी अमाऊंट दिसते, पण मंथली याच्यावर विचार करायला तर ते ऑटोमॅटिकली 6,000 रुपये जातात. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर ह्याच्या पुढे आपण रुपीज टर्म मध्ये गोष्ट करणार. आपण मोस्टली पर्सेंटेज टर्म मध्ये गोष्टी बोलणार आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. ही दिसायला पुन्हा खूप छोटी गोष्ट आहे, पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. त्याचं कारण असं की 5 रुपयाचे 10 रुपये झाले आणि 500 रुपयाचे 550 रुपये झाले, राईट. रुपीज टर्म मध्ये 500 रुपयाचे 550 जेव्हा होतात तेव्हा 50 रुपये मला मिळतात. 5 रुपयाचे 10 रुपये जेव्हा होतात तेव्हा रुपीज टर्म मध्ये मला फक्त 5 रुपये मिळतात. सो दिसायला असं दिसतं जेव्हा 50 रुपये मिळाले तेव्हा माझा प्रॉफिट जास्त झाला, पण ऍक्च्युली जेव्हा मी पर्सेंटेज मध्ये त्याचा विचार करतो तेव्हा मला लक्षात येतं 5 रुपयाचे जेव्हा 10 रुपये होते, म्हणजे 5 वरती जेव्हा मी 5 रुपये फक्त कमवतो तेव्हा ऍक्च्युली आय एम गेइंग 100%. आणि 500 वरती 50 रुपये कमवतो तेव्हा दॅट इज जस्ट 10%. पण रुपीज टर्म मध्ये एकदम फसवं चित्र आहे. रुपीज टर्म मध्ये आपल्याला वाटतं मी 50 रुपये कमवले म्हणजे खूप कमवले, बरोबर. आपलं वाचून राहायचं म्हणून आपण नेहमी पर्सेंटेज टर्म मध्ये विचार करणार. म्हणून मी जे वरती दिलेले आहे ते रुपीज टर्म मध्ये तुला दिलं नाही की इंट्राडे मध्ये आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण किती रिटर्न कमवणार, ते तुला पर्सेंटेज मध्ये दिलं. करेक्ट. त्याच्यानंतर कधीही असा विचार करायचा ना की मी 5,000 रुपये घेऊन येऊन त्याच्यावरती 50,000 रुपये कमवेल. काही वेळेस ते शक्य असतं, पण काही वेळेस ते शक्य होत नाही. जे लोक असा विचार करून मार्केटमध्ये येतात ते खूप कमी वेळ टिकतात, ते जास्त वेळ टिकू शकत नाही. पण जर तुमची इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी मोठी असेल तर त्याच्यावरती रिटर्न कमवणं खूप सोपं होऊन जातं, बरोबर. सो अर्निंग 50,000 फ्रॉम 5,000 इज डिफिकल्ट, बट फ्रॉम 50,000 जर तुला 5,000 रुपये कमवायचे तर ते इझिली, अतिशय इझिली पॉसिबल आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट की रुपीज टर्म मध्ये 5 रुपयाचा स्टॉक आपल्याला खूप स्वस्त वाटतो. त्याच्यामुळे खूप लोक असं म्हणत असतात की मला एखादा स्वस्तवाला स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी सांग. शेअर मार्केटमध्ये स्वस्त आणि महाग या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या नॉर्मल रुटीन सारख्या नाहीये. शेअर मार्केटमध्ये स्वस्त आणि महाग मोजण्याचं परिमाण जे आहे ते वेगळं आहे. की कसं त्याला, कोणता शेअर स्वस्त आहे कसं ओळखायचं, कोणता शेअर महाग आहे हे कसं ओळखायचं, हे खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे एमआरएफ शेअर जेव्हा 84,000 पर्यंत गेला होता, 74,000 पर्यंत गेला होता, आणि तिथनं खाली तो जेव्हा पुन्हा 64,000 वरती आला तेव्हा मी लोकांना रिकमेंड केलं होतं की 64,000 वरचा शेअर स्वस्त आहे. मध्ये 64,000 महाग आहे, पण ऍक्च्युली तो शेअर स्वस्त मिळत होता आपल्याला. त्याच्यामुळे स्वस्त आणि महाग शेअर मार्केटच्या कन्सेप्ट वेगळे आहेत आणि ते आपल्याला शिकायच्या की स्वस्त शेअर कसा ओळखायचा ते. ठीक आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं, इट इज नॉट अबाउट हाऊ फास्ट यू मेक मनी. एका दिवसात तू किती रुपये कमवले किंवा एका तासात किती रुपये कमवले हे जास्त महत्वाचं नाहीये, पण तू जे काही कमवतेस ते कन्सिस्टंटली कमवतेस का नाही हे शेअर मार्केटमध्ये खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत त्याच्यात काही डाऊट नाही, पार्ट अनक्लिअर आहे असं काही नाही. ओके. मग तू तुझ्यासाठी एक ऑब्जेक्टिव्ह आता डिसाइड कर बिफोर द स्टार्ट ऑफ द कोर्स की तुला या कोर्स कडनं काय एक्सपेक्टेड आहे. तुला हा कोर्स झाल्यानंतर साधारण किती रुपये कमवायला आवडतील, किती पर्सेंटेज तुला कमवायला आवडेल, इमिजिएटली किती कमवायला आवडेल, आणि लॉंग टर्म मध्ये आफ्टर 7 इयर्स 8 इयर्स तुला कुठल्या पोझिशनला बघतेस, हे गोल्स तू तुझ्यासाठी स्वतःसाठी डिसाइड कर. आणि ते गोल्स तू तुझ्या वहीमध्ये आजच लिहून ठेव की तुला हे रिमाइंड करेल की आपल्याला कुठे जायचं आहे, आपला रस्ता कुठे आहे. राईट. इट विल नॉट डेव्हिएट यू फ्रॉम युअर गोल. तुला नेहमी गोल दिसत राहिलं की तू त्या गोलच्या दिशेने चालत राहते. करेक्ट. बरोबर. हो. सो गोल काय असू शकतं, एक इमिजिएट गोल्स आणि एक फायनल गोल. सो त्याचे काही एक्झाम्पल आहे. ड्युरिंग अ 1 year पिरियड आय डोंट वॉन्ट अ पीक टू थ्रू डाऊन बिगर दॅन 20%. म्हणजे माझे जर काही लॉसेस होत असतील तर माझे लॉसेस 20% पेक्षा जास्ती असणार नाही. मी माझ्यासाठी ठरवू शकतो. ओव्हर अ 1 पिरियड
आय वॉन्ट एव्हरी इयर टू बी प्रॉफिटेबल. हे एक सिम्पल गोल असू शकतं की काही झालं तरी प्रॉफिट लॉस किती असेल याच्याशी माझं घेणं देणं नाहीये. मला काय बघायचं की रोज दर इयर ऑन इयर आय एम अ प्रॉफिटेबल ट्रेडर. मागच्या वर्षी जे काही प्रॉफिट कमवलं होता तसंच प्रॉफिट या पण वर्षी आहे, तसंच प्रॉफिट पुढच्या पण वर्षी आहे. दरवर्षी मी प्रॉफिटेबल आहे किंवा मला माझ्या टोटल इन्व्हेस्टमेंटच्या 2% रिटर्न दररोज कमवायचे, असं एक गोल ठेवू शकतो. असं इमिजिएट गोल आणि फायनल गोल तुला तुझ्यासाठी लिहून काढायचे. मग हे बिझनेस आहे, राईट. आणि बिझनेसचे फायदे काय काय आहेत? सो वर्क फ्रॉम होम. आता करोनामुळे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम चालू झालेलं आहे, पण शेअर मार्केट ऑलवेज वर्क फ्रॉम होम बिझनेस आहे. त्यासाठी कधीही तुम्हाला कुठेही वेगळ्या ऑफिसची गरज पडत नाही. तुमच्याकडे एक लॅपटॉप पाहिजे, इंटरनेट पाहिजे आणि तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. मिनिमम इन्व्हेस्टमेंट वरती तुम्ही चालू करू शकता. मिनिमम किती, अगदी 10,000 सुद्धा तुम्ही चालू करू शकता. बरोबर. आणि त्याही पेक्षा कमी, म्हणजे एक शेअर जर तुम्ही विकत घेणार असाल तर अगदी 100-200 रुपये पण पुरे होतात. तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर त्याचा एक बेस्ट पार्ट आहे की हाय लेव्हरेज. जसं आपण पण मोठी गोष्ट घेताना लोन घेतो, बरोबर. घर घेताना लोन घेतो, गाडी घेताना लोन घेतो. सो तिथे आपण काही प्रमाणात आपलं पेमेंट करतो आणि त्याच्या काही पट आपल्याला बँकांकडनं ऍज अ लोन मिळतं. ते लेव्हरेज असतं, बरोबर. सो शेअर मार्केट एक असा बिझनेस आहे की ते शेअर मार्केट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लेव्हरेज देतं. ते लेव्हरेज किती असतं तर ऑलमोस्ट 20 टाइम्स ऑफ युअर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जर मी 1 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये टाकले तर शेअर मार्केट मला 20 लाख रुपयाचं ट्रेडिंग अलाउड करतं. एवढं मोठं लेव्हरेज आपल्या बाकी कुठल्याही बिझनेस मध्ये मिळत नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही बिझनेस मध्ये जर त्यांचं प्रॉडक्ट डाऊन साईडला जायला लागलं तिथे त्यांना लॉस व्हायला लागतो. पण शेअर मार्केटमध्ये तसं नाहीये. शेअर मार्केटमध्ये शेअरच्या प्राइस खालती जरी जायला लागल्या तरीही आपल्याला हे अगोदर ओळखता येतं की ओके याच्या पुढे शेअर मार्केटचे प्राइस खालती जातील आणि तिथनं पुढे आपल्याला प्रॉफिट शेअर मार्केट पडताना सुद्धा करून घेता येतं. सो दिस इज वन युनिक थिंग इन द शेअर मार्केट, ही बाकी कुठल्याही बिझनेस मध्ये आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण आता एका नवीन बिझनेसला चालू करतोय. वी आर लर्निंग हाऊ टू डू दिस बिझनेस, द प्रोसेस ऑफ द बिझनेस. ओके, दिस इज नॉट अ जॉब. मग ट्रेडर असण्याचे फायदे काय काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा, अतिशय छोट्या कॅपिटल पासून आपण चालू करू शकतो. कुठलाही बाकी बिझनेस जर आपल्याला करायचा आहे तर तिथे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट लागते, तुमच्यासाठी एक सेटअप लागतो, ऑफिस लागतो. तुमचं काहीच नाही तर निदान तुम्हाला वॉचमन तर ठेवावा लागेल तुमच्या इथे, राईट. जर तुमचा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल तर इथे तुम्हाला मशिनरी लागते, ती मशीन हँडल करण्यासाठी मॅनफोर्स लागतो. या सगळ्या गोष्टी तिथे लागतात. ही सगळी तुमची इन्व्हेस्टमेंट असते. पण इथे तुमची इन्व्हेस्टमेंट अतिशय छोटी आहे. बाकीच्या बिझनेसमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात, बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. पण शेअर मार्केटमध्ये बिलीव्ह मी, एक सिंपल लाईन, सरळ लाईन जर आपल्याला आता आली तर ती लाईन सुद्धा आपल्याला लाखो रुपये कमवून देऊ शकते. आणि तेच आपल्याला शिकायचं की लाईन कशी आखायची, कुठे आखायची. कारण माझं जे काही मी जे म्हणतो लेवल ट्रेडिंग इज जस्ट अबाउट दॅट सिंपल लाईन. ओके. त्याच्यानंतर इट्स व्हेरी हाय रिवॉर्डिंग करिअर. का? कारण याच्यामध्ये तुम्ही जो काही वेळ देताय त्या वेळेच्या प्रमाणात तुम्हाला जे काही मिळत आहे ते खूप जास्ती आहे, राईट. त्याच्यानंतर कुठल्याही बिझनेसमध्ये आपण आपली स्वतःची रिस्क ठरवू शकत नाही. पण शेअर मार्केटमध्ये मी कुठलाही ट्रेड घ्यायच्या अगोदर ठरवू शकतो की मी याच्यात किती रिस्क घेणार आहे. त्याच्यामुळे रिस्क इज इन माय कंट्रोल. इथे मी सांगतो मार्केटला मी इतकीच रिस्क घेणार, याच्या पुढे रिस्क मी घेणार नाही. बाकी कुठल्याही बिझनेसमध्ये रिस्क किती याची हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. ते जे बायर्स असतात त्यांच्या प्रोडक्ट्सचे त्यांच्या हातात असतात. आणि त्याच्याबरोबर इथे टॅक्सच्या दृष्टीने जर विचार केला तर तो पण खूप मोठा फायदा आहे. जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असेल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वरती जो काही प्रॉफिट होतो तो पूर्णपणे टॅक्स फ्री असतो. त्याच्यावरती आपल्याला टॅक्स पे करावा लागत नाही, राईट. त्याच्याबरोबर जे आपल्याला डिव्हिडंड मिळतात, बोनस मिळतात, त्याच्यावरतीही आपल्याला टॅक्स पे करावा लागत नाही. प्लस जर आपल्या ट्रेडिंग मध्ये लॉस झाला, आवाज ब्रेक होतो. ओके, जर ट्रेडिंग मध्ये आपल्याला लॉस झाला, राईट, तर तो लॉस आपण पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होऊन टॅक्स मध्ये डिडक्शन घेऊ शकतो. समज या वर्षी मला लॉस झाला आणि पुढच्या वर्षी मला प्रॉफिट झालं तर पुढच्या वर्षी मला जास्ती टॅक्स पे करावा लागेल कारण माझा प्रॉफिट झालेला आहे. पण मी माझा मागच्या वर्षीचा लॉस कॅरी फॉरवर्ड करून दाखवू शकतो आणि समजू शकतो माझा मागच्या वर्षी जो लॉस झाला होता तर मी या वर्षीच्या प्रॉफिट मध्ये ऍडजस्ट करतोय
आणि तिथे मला टॅक्स एक्झम्पशन मिळू शकतं. सो अशा प्रकारे ओके. इथं रिवॉर्डिंग करिअर की जे बाकीच्या बिझनेसमध्ये होत नाही. त्याच्याबरोबर मला सगळ्यात आवडणारा पॉईंट जो आहे तो हा आहे की इट एन्जॉयज ऑल गव्हर्नमेंट हॉलिडेज विदाउट ऑप्शन. कारण मला आठवतं जेव्हा मी जॉबमध्ये होतो तेव्हा प्रत्येक वेळेस सुट्टी घेण्यासाठी मला बॉसच्या मागे एक 2 3 महिने अगोदर सांगावं लागायचं की मला कुठल्या दिवशी सुट्टी पाहिजे. मला तेवढा मोठा प्लॅन करावा लागायचा. आणि नेमकं त्यावेळेस जाऊन जर एखादी मोठी ऍक्टिव्हिटी आली क्लायंटच्या साईडने तर ती सुट्टी मला कॅन्सल करावी लागायची. 3 4 महिने ऍडव्हान्स मध्ये प्लॅन करून सुद्धा सुट्टी घ्यायची की नाही ही शेवटी मला माहिती नसायचं की मला मिळणार आहे का नाही. पण शेअर मार्केटमध्ये तसं नाही. शेअर मार्केटमध्ये इन ऍडव्हान्स तुम्हाला माहिती की कुठल्या दिवशी तुम्हाला काम करायचं, कुठल्या दिवशी तुम्हाला काम करायचं नाही. ते जे पण काही गव्हर्नमेंटचे हॉलिडे असतात ते सगळे हॉलिडे शेअर मार्केट स्ट्रिक्टली फॉलो करतं. त्याच्याच बरोबर एव्हरी सॅटर्डे अँड संडे इज स्ट्रिक्टली ऑफ. तिथे तुम्हाला तुमची इच्छा जरी असेल तरी पण काम करता येत नाही. त्याच्यानंतर शेअर मार्केटचं फिक्स टायमिंग आहे. सकाळी 9:15 वाजता शेअर मार्केट चालू होतं आणि दुपारी 3:30 वाजतापर्यंत शेअर मार्केट चालतं. त्याच्यानंतर एकही मिनिट पुढे तुम्हाला अलाउड नाहीये. तुम्हाला ट्रेड जरी करत असाल तरी पण तुम्ही ट्रेड करू शकत नाही. त्याच्यामुळे फिक्स वर्किंग ड्युटी जर आपण त्या दृष्टीने विचार केला तर त्याच्यामुळे हा पार्ट मला सगळ्यात जास्ती आवडतो. त्याच्यानंतर जसं आपण म्हणतोय की पडणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला कमवता येतं जे बाकी कुठल्याही बिझनेसमध्ये पॉसिबल नाहीये ते आपल्याकडे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इट्स अ बिझनेस ऑफ बिझनेसेस. बाकीच्या बिझनेसमध्ये काय असतं की ते त्यांचं स्वतःचं प्रॉडक्ट तयार करतात, काय एखादी सर्व्हिस निर्माण करतात आणि ती प्रोव्हाइड करतात लोकांना. ते प्रॉडक्ट विकतात आणि त्याच्यातनं पैसा कमवतात. पण ह्या ठिकाणी आपण बिझनेस ऑफ बिझनेसेस करतोय. वेगवेगळ्या बिझनेसेसला खरेदी विक्री करतोय. डायरेक्टली आपण TCS, ITC, MRF, नवनीत अशा कंपन्यांची खरेदी विक्री करतोय. आणि असं पण नाहीये की जर मला टाटा मोटर्सचा शेअर विकत घ्यायचा किंवा विकायचा आहे तर आय शुड हॅव ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिग्री किंवा मला समजा सन फार्मा सारखा एखादा फार्मास्युटिकलचा स्टॉक विकत घ्यायचा तर माझ्याकडे फार्मसी डिग्री असायला पाहिजे. असं कंपल्शन शेअर मार्केट मला करत नाही. सो माझ्याकडे कुठलीही डिग्री असली तरीही मी कोणत्याही सेक्टरमध्ये जाऊन काम करू शकतो. कोणत्याही सेक्टरच्या कंपनीचा मालकही होऊ शकतो. जर माझ्याकडे एखाद्या कंपनीचे 50% पेक्षा जास्ती शेअर होल्डिंग झालं तर मी त्या कंपनीचा मालक होऊ शकतो. आणि तेव्हा माझ्याकडे त्या क्षेत्राशी संबंधित कुठली डिग्री असण्याचे कंपल्शन नाही. सो दिस इज वन इंटरेस्टिंग पार्ट ऑफ दिस बिझनेस. मग आपण ट्रेडिंग का करायचं? सो इट गिव्स मी हाय रेट ऑफ रिटर्न दॅन FD प्लस रिअल इस्टेट प्लस कमोडिटीज प्लस इक्विटीज. त्यासाठी आपण ट्रेडिंग करायचं. कारण FD वरती आपल्याला माहिती आहे आता सध्याचे जे काही रिटर्न मिळत आहेत ते 5 to 6% रिटर्न आपल्याला मिळत आहेत. बरोबर. जे इयरली रिटर्न आहे की एका वर्षात आपल्याला फक्त 6% रिटर्न FD वरती मिळतोय. बरोबर. प्लस त्याच्याच बरोबर आपण जेव्हा ते रिटर्न घेतो तेव्हा त्याच्यात बँकर्स आपला TDS कापून घेते, टॅक्स गेटेड ॲट सोर्स. म्हणजे जो रिटर्न आपल्याला मिळतो त्याच्यातनं ऑलरेडी टॅक्स कट होतो. प्लस आपण त्याच्यामध्ये इन्फ्लेशनचा विचार करत नाही. कारण आज 1 रुपयाची जी किंमत आहे ती 10 वर्षांनी राहणार नाहीये. बरोबर. कारण पूर्वीच्या लोकांचा जर विचार केला, पूर्वीच्या लोकांचा पगार होता 500 रुपये, 1000 रुपये. आता 50,000 रुपये, 1 लाख रुपयापर्यंत पगार असतो. करेक्ट. पण तेव्हाचे 500, 1000 रुपये आणि आताचे 50,000 रुपये, 1 लाख रुपये ऑलमोस्ट सारखे आहे. कारण 1 रुपयाचं डेप्रिसिएशन झालं इन्फ्लेशनमुळे. तो हा विचार आपण करत नाही. त्याच्यामुळे आपल्याला FDचे रिटर्न चांगले वाटतात. ऍक्च्युली FD जर बघायला गेलं तर आपल्याला FD निगेटिव्ह रिटर्न देते. त्याच्यामुळे फायदा फक्त बँकांचा होतो. त्याच्यामुळे ट्रेडिंगचा आपण विचार केला पाहिजे. रिअल इस्टेटचा रिटर्नचा विचार जर आपण करायला गेलो तर रिअल इस्टेट मधले रिटर्न्स हे आपल्याला एका दिवसात, 2 दिवसात, 2 वर्षात मिळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 5 ते 10 वर्षाचं होल्डिंग करावं लागतं. तेव्हा आपल्याला चांगले रिटर्न मिळतात रिअल इस्टेटमध्ये. प्लस रिअल इस्टेट खरेदी विक्री इतकं सोपं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रोसेसिंग करावं लागतं. मी जर आज विकायचं ठरवलं एखादी माझी इस्टेट तर मला इमिजिएटली सेलर किंवा बायर मिळणार नाही. बरोबर. कमीत कमी महिना 2 महिने तर लागतील ही सगळी प्रोसेस कम्प्लीट व्हायला. तसं आपण कमोडिटी म्हणून गोल्डमध्ये खूप इन्व्हेस्ट करत असतो. सो गोल्डची इन्व्हेस्टमेंट पण जेव्हा आपण घेतो तेव्हा टॅक्सेस पे करतो, GST वगैरे हे सगळे टॅक्सेस पे करतो. जर आपण गोल्डची प्राइस वाढली म्हणून आपण विकायला गेलो तर तिथे आपली घट कन्सिडर केली जाते. आणि आपल्याला ऍक्च्युली जे दिसत असतं की सोनं 10% वाढलं, 15% वाढलं, आपल्या हातामध्ये तेवढे पैसे येऊ शकत नाही. म्हणजे घेताना आपण टॅक्सेस पे केले आणि देताना आपण घट पे केली आणि दोन्ही ठिकाणी माझा ऍक्च्युअल रिटर्न जो होता तो खूप कमी होऊन गेला.
आणि इक्विटीचा जर विचार केला, जिथे इन्व्हेस्टमेंट म्हणून ते केलं जातं, तर तिथे आपल्याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट जे मिळतं ते अराउंड 14 to 24% मिळतं. इथे जर आपण विचार केला तर आपली एका महिन्यात इन्व्हेस्टमेंट डबलही होऊ शकते, एवढं पोटेन्शियल ट्रेडिंग मध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला ट्रेडिंग करायचं. ट्रेडिंग इज अ बिझनेस वेअर वी हॅव लिक्विडिटी अँड सिम्प्लिसिटी, की मला पाहिजे तेव्हा मी पैसे परत घेऊ शकतो. मला जर आज पैशांची गरज आहे तर इमिजिएटली मी रिक्वेस्ट टाकली की ते पैसे माझ्या बँकिंग अकाउंट मध्ये येतात, मी ते पैसे इमिजिएटली वापरू शकतो. बाकी कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये एवढी सिम्प्लिसिटी नाहीये, तिथे कुठलेही पेपर वर्क नाहीये. त्याच्याबरोबर कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅन पॉवर आपल्याला लागत नाही. अतिशय कमी पैशांमध्ये आपण हा बिझनेस चालू करू शकतो. टॅक्स बेनिफिट जे आपण बघितलं ते बिझनेस आपण ज्या क्षणी आपला डीमॅट अकाउंट ओपन होईल त्या क्षणापासून चालू करू शकतो. बाकीचे जर बिझनेस बघितले ते तसं नसतं. त्याच्यासाठी त्यांना खूप प्लॅनिंग करावं लागतं, त्यांची मशिनरी अवेलेबल होईपर्यंत वेट करावं लागतो, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईपर्यंत वेट करावं लागतं. सगळं काही आहे पण मॅन पॉवर नाही मिळाली तरी पण त्यांना वेट करावं लागतं आणि मग जाऊन त्यांचा बिझनेस चालू होतो. आपल्या बिझनेसमध्ये तसं नाही, आपण इमिजिएटली आपला बिझनेस चालू करू शकतो. आणि इथे सेबी ही आपली गव्हर्निंग बॉडी आहे. सो सेबी बद्दल आपण डिटेलमध्ये थोडंसं नंतर बघणार आहे. पण इथे सेबी काय करत असतं तर रिटेलर्स जे छोटे ट्रेडर्स आहे आपल्यासारखे त्यांचं हित नेहमी प्राधान्याने विचार केलं जातं. त्याच्यामुळे आपल्यासारख्या शेअर ट्रेडर्सचं नुकसान व्हायला नको याच्यासाठी सेबी वेगवेगळे रूल्स आणत असतं. आणि त्या दृष्टीने ती एक खूप चांगली गोष्ट आहे की बाकीच्या कुठल्याही गव्हर्निंग बॉडीपेक्षा सेबी इज व्हेरी स्ट्रॉंग गव्हर्निंग बॉडी. बऱ्याचदा ती प्रोएक्टिव्ह मेजर्स घेत असते. बऱ्याच बाकीच्या एजन्सी असतात त्या रिएक्टिव्ह असतात की एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याच्यावरती उपाययोजना केली जाते. पण सेबी एखादी गोष्ट होऊ नये त्यासाठी प्रोएक्टिव्हली काही मेजर्स घेत असते, रूल्स आणि रेग्युलेशन आणत असते, अपडेट करत असते. ओके, त्या दृष्टीने वी आर व्हेरी सेफ ऍज अ रिटेलर. ओके, सो या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की इट्स अ बिझनेस ऑफ बिझनेसेस. आपण दोन्ही साईडला प्रॉफिट घेऊ शकतो, अप साईडला आणि डाऊन साईडला. आपल्याला सगळे हॉलिडेज एन्जॉय करता येतात. आपण रिस्क सगळीकडे घेतो, पण इथे आपल्याला रिस्क ऑलरेडी माहिती की रिस्क किती असणार आहे आणि तेवढीच रिस्क आपण घेतो. हा एक खूप चांगला पार्ट आहे. आणि हे एक स्पेसिफिकली इन्व्हेस्टरसाठी आहे की जर तुला इन्व्हेस्टमेंट म्हणून या बिझनेसकडे बघायचं असेल तर नेहमी एका छोट्या कॅपिटल पासून चालू कर. छोटी छोटी क्वांटिटी नेहमी बाय करत राहायची. छोटी छोटी करत करत ती क्वांटिटी वाढत जाते आणि क्वांटिटी वाढली की एका रुपया मागे होणारा प्रॉफिट पण माझा वाढत राहतो. कारण एक क्वांटिटी माझ्याकडे असेल आणि 1 रुपया प्रॉफिट झाला तर मला 1 रुपया मिळतो. पण शेअर मार्केट शेअरच्या प्राइस 1 रुपयांवरती गेला आणि माझ्याकडे 1000 क्वांटिटी आहे तर ऑटोमॅटिकली मला मिळणारे रुपये जे ते 1000 रुपये मला मिळतात. त्यामुळे हळूहळू क्वांटिटी वाढत राहायची. एक्सपेक्टेशन अतिशय रिअलिस्टिक ठेवायचे जे आपण ऑलरेडी आता सेट केलेले आहेत. आपल्याला माहिती की आपण काय एक्सपेक्ट करू शकतो. कुठल्याही बिझनेसमध्ये फेल्युअर्स येतात, तसे याच्यामध्ये पण फेल्युअर्स असू शकतात, पण त्या फेल्युअर्स मधून आपल्याला शिकता येतं. त्याच्यानंतर आपल्याला जे काही दिसतं आहे समोर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. हे मी ट्रेडिंग बद्दल बोलत नाही, ते इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतो की आपल्याला जो बिझनेस दिसतो डोळ्यासमोर जे काही दिसत आहे त्याला आपण कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग म्हणतो. सो कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग स्टाईल आहे. आपण जेव्हा फंडामेंटल शिकणार आहे त्याच्यामधल्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी शिकणार आहे, त्याच्यामध्ये कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग आपण शिकणार आहे. इन्व्हेस्टमेंट असो किंवा ट्रेडिंग असो त्याच्यामध्ये इमोशनल व्हायचं नाही. कारण बरेचदा असं होतं की माझा पहिला शेअर आहे म्हणून मी तो होल्ड करतो, मग तो अगदी 500 रुपयाचा शेअर 5 रुपयाला आला तरी पण लोक होल्ड करतात. किंवा काही लोक त्या कंपनीमध्ये काम करत असतात ज्याचे शेअर त्यांच्याकडे असतात आणि मी त्या कंपनीमध्ये काम करतोय म्हणून मी तो शेअर विकणार नाही. असं इमोशनल ट्रेडिंग इथे चालत नाही. इमोशनल बॉन्डिंग याच्यामध्ये नको. राईट. आणि बी कन्सिस्टंट. हे मी पुन्हा एकदा रिपीट करतोय कारण कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तुम्ही अतिशय छोटी अमाऊंट रोज कमवली तरी पण चालणार आहे, पण ती अमाऊंट कन्सिस्टंटली कमवली पाहिजे. आणि मग पोटेन्शियल किती आहे तर हे शेअर मार्केटचं पोटेन्शियल आहे. हा आकडा खाली बघ आणि हा मला सांग किती आहे, किती रुपये आहे ते. करोड 232, 3000, 49 लाख, 2 कोटी. बरोबर. 2 कोटी 49 लाख 3232. आणि हे इन्कम आहे एका महिन्याचं. सॉरी, एका महिन्याचं नाही, मे जून जुलै ऑगस्ट डिसेंबर, एका वर्षाचं. एका वर्षामध्ये 2 कोटी इन्कम कमवलेला आहे. 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018.
बरोबर. आणि ट्रेड किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ट्रेड मध्ये, बरोबर. ओके. सो दिस इज द पोटेन्शियल. आणि हे रिअल हे आहे. म्हणजे अश्विनी गुजराल म्हणून एक जण आहे, जे खरे ट्रेडर आहे, खूप जुने ट्रेडर आहेत आपल्या मार्केटमधले, ज्यांचा रेफरन्स मी पुढे पण देणार आहे, त्यांचे डिटेल्स पुढे सांगणार आहे. सो त्यांचं हे एका वर्षाचं उत्पन्न आहे, जे फक्त शेअर मार्केट मधून कमवलेलं आहे. ओके. सो दिस इज द पोटेन्शियल, की जिथे आपण थाउजंड्स ऑफ रुपीज एव्हरी डे कमवू शकतो. जसं हायवेवरती एकदा गाडी पळायला लागली की त्याला लिमिट नसतो, 100-200 कधी क्रॉस होत आपल्याला लक्षात पण येत नाही. तसं आहे, की सुरुवात हळू होईल, पण हळूहळू गाडी स्पीड गेल्याने तुला लक्षात येईल की अतिशय जास्ती पोटेन्शियल असलेली ही गोष्ट आहे. तू तुंबाड पिक्चर बघितलाय? कुठला? तुंबाड. नाही रे, बघितला नाही, पण ऐकलंय त्याबद्दल. सो तो जो पिक्चर आहे. तुझा आवाज ब्रेक होतोय मध्येच. ओके, आपण इथे एक ब्रेक घेऊ ह्या स्लाइड नंतर, ठीक आहे? ओके. हा. सो तुंबाड पिक्चरची स्टोरी अशी आहे की एक खजाना असतो, ओके, आणि तो लपलेला असतो एका ठिकाणी. तर त्या खजिन्यामध्ये असं असतं की तुम्ही तिथे गेल्यानंतर तिथे काही राक्षस तुमच्यावर आक्रमण करत असतात. तुम्हाला जितकं हातामध्ये येईल तेवढं घ्यायचं आणि पटकन बाहेर पळत यायचं. सो एक माणूस पूर्ण आयुष्य ते करत करत पूर्ण आयुष्य त्याचं व्यवस्थित काढतो. की 2-3 सोन्याची नाणी त्याला मिळतात आणि त्याच्यावरती त्याचं पूर्ण आयुष्य एकदम समाधान निघून जातं. पण त्याच्या मुलाला ही गोष्ट लक्षात येते आणि त्याचा मुलगा ग्रीडी बनतो. त्याला वाटतं अरे जसं सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे, की सोन्याचं अंड रोज मिळतंय, रोज जोपर्यंत मिळते तोपर्यंत तुम्ही समाधानाने राहू शकता. पण तुम्हाला एकाच दिवशी सगळी सोन्याची अंडी पाहिजे असतील तर तुम्हाला ती मिळू शकत नाही. तसंच त्या मुलाचं होतं, त्याला वाटतं की त्या खजानामध्ये जेवढी काही सोन्याची नाणी आहेत सगळी आपण एकाच दिवशी कमवू, आणि तो खूप हव्यास करतो, त्याचा ग्रीडी बनतो आणि तो स्वतःच तिथे मारला जातो. अशी त्या तुंबाडची गोष्ट आहे. सो त्याची सुरुवातच इथनं होते की देर इज इनफ फॉर एव्हरीवन्स नीड. तुम्हाला जेवढं काही पाहिजे आहे तेवढं तुम्हाला नक्की मिळेल, पण देर इज नथिंग फॉर एनिवन्स ग्रीड. जर तुम्ही हव्यास केला, तुम्हाला जर जास्तीत जास्त मिळावं असं वाटायला लागलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्केट कमवू देणार नाही. त्यामुळे आपल्या गरजेपुरता 100% आपल्याला या मार्केटमध्ये मिळतं, एवढा विश्वास मी तुला देऊ शकतो. ठीक आहे. सो इथे आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि पुन्हा रिकनेक्ट करू. चालेल. चालेल. डिस्कनेक्ट करू का मी आता? हो. चालेल. किती वाजता कनेक्ट करायचं? 15 मिनिटात आपण चालू करू. 15 मिनिटात चालू करू. चालेल. ओके, चालेल.